जाते तर म्हणाले त्याला ना आता का उत्तर देऊ. तुम्हाला मावा खाण्याचं व्यसन आहे? हॅलो थोडं मी पण तू पण होतं. ए फ्रेम दाखव ना. बोल होते बॅकग्राऊंडला. ओ तुम्ही मावा खाता हा? मला दाते असं म्हणाले होते की अत्यंत निर्व्यसनी माणूस आहे, कुठल्याही पद्धतीचं व्यसन करत नाही. तुम्ही अशा पद्धतीने फसवणूक करता आमच्या साध्या लोकांची. दादा 2 कॉफी. हा आला ना की तू ग्लास घे आणि तू त्याला वाईट देऊ दे सिद्धूला. आणि खूप आवडले. तो तू आलास आणि हा इंटर. म्हणजे सगळं कॉफी बिफी पिऊन झाल्यावर मध्ये टू शॉट जाईल. आज बरोबर आहे, खूप चांगला माणूस आहे. तुम्ही असं काहीतरी सांगून आमच्यासारख्या साध्या साध्या लोकांची फसवणूक करता. हे बघा तुम्ही. मी सांगितलं ना मला नकोय. हवेवरची कॉफी प्यायची असते, मस्त लागते. तुम्ही मावा खाता हा? मला दाते असं म्हणाले होते की खूप चांगला ड्रायव्हर आहे, अतिशय निर्व्यसनी चांगला माणूस आहे. हे असलं काहीतरी करून तुम्ही आमच्यासारख्या साध्या साध्या लोकांची फसवणूक करता. काय वाटत नाही तुम्हाला? काका हॅलो. हवेची कॉफी चांगली असते. हे बघा प्रवास खूप लांबचा आहे, तुम्हाला काम सुद्धा तेवढंच करायचं घ्या. नाही आवडली तर टाकून द्या. हे पण दिसतंय ना अरे मी त्यांना आता सांगितलं. खाली लावून ते पकडते. सो माझं नाव आहे श्री. माझं नाव आहे श्वेता. मी निघालो आहे गोव्याला कारण झालं आहे असं मी जरा उशिरा उठलो आणि माझी गोव्याची बस मिस झाली, ज्यातनं माझे मित्र मात्र निघून गेले. ते थांब जरा मी बोलतो आहे काहीतरी प्लीज. ते निघून गेले, मला मागे सोडून गेले.
सो मला असं वाटलं की आपण काहीतरी सेटिंग लावूया, आपण एक कॅबच करूया. आणि ती कॅब जी मी केली त्या कॅबमध्ये मला एक मुलगी भेटली. नाही नाही, मुळात ही कॅब मी केली. नाही नाही ती केली, एक मिनिट. तुला कळत नाही. मी अर्धे पैसे दिले म्हणजे मी ती गप्पा केली. बस. ही कॅब मी बुक केली. तर ती कॅब मी बुक केली. तर ती कॅब मी बुक केली आणि हा मध्ये घुसला, कारण मला एका खूप महत्त्वाच्या कामासाठी गोव्याला जायचं आहे. माझं प्रेझेंटेशन आहे आणि मला प्रवासात जाताना काम करायला आवडतं. तो शांतपणा मला प्रवासात मिळतो, म्हणून मी ही कॅब बुक केली होती. आणि चल 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 आणि हा चल. खूप त्रास देतोय, खूप छळतो आहे. एक साधी कर्टसी नाहीये त्याला की आपण दुसऱ्या कोणाला- माझं म्हणणं असं आहे, माझं म्हणणं असं आहे, आता ऐकून येत आहे माईक माझ्याकडे. माझं म्हणणं असं आहे, गोव्याला कोणी काम करायला जातं का कधी? आणि बरं, जरी थांब ना, मला बोलू दे. जरी काम करायला जात असेल तर चेहऱ्यावर सुद्धा आपण काम करायला चाललोय असं एक्सप्रेशन घेऊन कोणीतरी जातं का? आपण गोव्याला चाललोय ना, तर थोडंसं जाताना प्रवासात त्या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा, आजूबाजूला बघायचं. सतत आपलं त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसण्यात काय पॉईंट आहे? गप्प बस. तर माझं खूप महत्त्वाचं काम आहे. मी एक अत्यंत जबाबदार वर्किंग प्रोफेशनल आहे आणि माझं एक प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे मला हे सगळं काम करणं खूप गरजेचं आहे आणि याची काहीही त्याला अक्कल नाही आहे आणि तो मूर्खासारखा त्याचं वागतोय. पण मला ते थोडंसं आवडतंय पण, कारण मला जरा मजा पण येते त्याच्याबरोबर प्रवास करायला. असे मला एक सांग, जर का स्पृहा जोशी, तुला खरंच कोणीतरी असा माणूस भेटला, तो आलाच आणि जरा आता तुझं लग्न बिग्न झालंय हे आपण जरा बाजूला ठेवलं तर अशा स्पृहा जोशीला काय वाटेल? तर मला नक्की आवडेल, कारण खूप इंटरेस्टिंग आणि खूप फॅसिनेटिंग हा सगळा माहोल असेल आणि मला हे नवीन नवीन काहीतरी एक्सप्लोअर करून बघायला आवडेल. आणि मला असं वाटतंय की हे एक्सप्लोरिंग जर का चांगलं होत असेल, म्हणजे एखाद्या स्टोरीमध्ये, एखाद्या फिल्ममध्ये, तर ते केवळ एकाच माणसामुळे होतं. सगळ्यात पहिल्यांदा तो माणूस म्हणजे आमचा दिग्दर्शक, द वन अँड ओनली. पुट युअर हँड्स टुगेदर फॉर विशाल इनामदार. नमस्कार. हा काय बोललाय मला खरंच माहिती नाही, पण वायफळ बोलला असेल हे मला नक्की माहिती आहे. त्यामुळे मी आता थोडंसं तुम्हाला गोष्टीबद्दल सांगतो. मुळात मी टेलिव्हिजन बरेच वर्षांनी करतो आहे. ह्याचं कारण कॉन्सेप्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटली. 1.5 तासाची एक लव्ह स्टोरी करायची आहे. त्यात उत्तम आर्टिस्ट्स अवेलेबल करून दिलेत आणि मजा येते ह्या सगळ्यांबरोबर काम करायला. ह्या गोष्टीमध्ये मुख्य 4 कॅरेक्टर्स आहेत. एक सिद्धार्थचं, एक स्पृहाचं, एक मंगेश सातपुतेचं, जो याच्यामध्ये ड्रायव्हरची भूमिका करतोय, आणि चौथं म्हणजे ह्या गाडीचं. एका टॅक्सीमधनं 2 जणं गोव्यापर्यंत प्रवास करत आहेत आणि सगळ्यात जास्त गोष्ट जी घडते ती ह्या गाडीमध्ये घडते. सो शूट करण्याच्या दृष्टीने आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं ते. अजूनही चॅलेंजेस आम्ही फेस करतो आहे आणि शूट इज इन प्रोग्रेस. सो आम्ही लवकरात लवकर ही गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येतो. बघायला विसरू नका. येत्या सोमवार, मंगळवार प्रेम आहे फक्त झी युवावर रात्री 9 वाजता.